हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण करतोय मेरी मॅगी मसाला मॅगी. तर झटपट किती शार्पी पण खाते आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आवडणार किती कढईमध्ये में कम ध्यान है ज्यादा तेरे ख्यालों में है तुझसे जो मिलके मजा आता है तेल गरम कहाँ झालं गणित की आपण के त्याच्यामध्ये घालणार सवालों आहोत में है कांदा, साथियां टोमॅटो. मांगे न माफिया कांदा टोमॅटो घातला की तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इकडे कांदा टोमॅटो व्यवस्थित परततोय तोपर्यंत आपण चैतन्याला एक काम देऊया. त्याला सांगूया मी ही मेरी मॅगी घेतलेली आहे ती आपण त्याला फोडून व्यवस्थित हे करायला सांगूया. चैतन्य इकडे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायला त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद पण व्यवस्थित परतून घ्यायचे. चवीपुरतं मीठ. मॅगी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं त्याच्यामुळे घालताना जरा बेताने झाला की जास्त होणार नाही. थोडंसं मीठ घातलेलं आहे. घरगुती जो लाल मसाला आहे तो थोडासा घालते आहे. तुमची मुलं तिखट कितपत खातात त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करा. घरगुती लाल मसाला घातलेला आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मॅगी मसाला सुद्धा तिखट असतो. थोडीशी आपला जो लाल मसाला आहे घरचा तो घातल्यावर थोडी मॅगीला अजून जास्त टेस्ट येते म्हणून आपण तो घातला आहे. आता याच्यानंतर मॅगी मसाला घालून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये मॅगी मसाला घालते. तुम्ही दोन पद्धतीने मॅगी करू शकता. एक पहिले मॅगी गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायची ती वेगळी घालायची. त्याच्यानंतर अशी ग्रेव्ही करायची आणि त्याच्यात ती वाफवलेली मॅगी घालायची. आता मी कच्चीच मॅगी या ह्याच्यात घालणार आहे मिश्रणामध्ये आणि मग ती शिजवून घेणार आहे. अशी मॅगी करणार आहे. मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मसाला थोडा खाली लागेल म्हणून थोडंसं पाणी ॲड करूया जेणेकरून मसाला कढईला खाली चिकटणार नाही. मसाले व्यवस्थित परतले गेले की पाणी घालूया त्याच्यामध्ये. तिकडे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण ही मॅगी बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मॅगी बारीक करून घेतलेली आहे आणि इकडे आपली त्या पाण्याला उकळी येते. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. अशा प्रकारे पाण्याला उकळी आली की सगळी मॅगी आपण पाण्यात घालून घेऊया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया. अशा पद्धतीने आपली गरमागरम मॅगी तयार आहे. पाऊस पण पडतोय बाहेर आणि गरमागरम मॅगी. तर चला तर बघ आपली रेसिपी